आता एक सविस्तर बातमी। मुख्यमंत्री शिंदे यांनी काल अचानक जळगाव दौरा केल्याची माहिती मिळते। तर जळगावातील एका हॉटेलात शिंदेंची बैठक झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तब्बल 25 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली आहे, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। तर जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाबाबत यामध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे शिंदे हे जळगावच्या हॉटेलात तब्बल पाऊण तास होते, तरी सुद्धा त्यांच्याच पक्षाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार हे त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तर जळगाव लोकसभेसंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय होतोय का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर स्मिता वाघ यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर उन्मेष पाटील हे नाराज होते आणि त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। तर कालच एटी पाटील यांनी सुद्धा गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी सुद्धा उमेदवार बदलला जातो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।